विनायकराव, जगण्यासारखं जवळ आहे तोपर्यंतच मरणात मौज. आपल्या जीवन मरणानंही आम्हाला कलासेवेचा संदेश मिळाला आहे. त्या संदेशानुसार केलेला आपल्याच विद्यार्थ्यांचा हा पहिला प्रयत्न आपण गोड मानून घ्यावा. माझ्या शेतात सोनच पिकतय, माझ्या शेतात हो माझ्या शेतात सोनच पिकतय. पाना पानात पाना पानात लख लख करतय, पाना पानात लख लख करतय. माझ्या शेतात सोनच पिकतय, पाना पानात पाना पानात लख लख करतय. माझ्या शेतात सोनच पिकतय. सातात मिंदराच माणिक मोती होय, सातात मिंदराच माणिक मोती. देवाच्या हातान आलं रे खालती, देवाच्या हातान आलं रे खालती. झेल रे झेल वरच्या वरती, झेल रे झेल वरच्या वरती. पिकाच्या डोईवर कणसात भरतय हो, पिकाच्या डोईवर कणसात भरतय. पाना पानात लख लख करतय. माझ्या शेतात सोनच पिकतय, माझ्या शेतात हो माझ्या शेतात सोनच पिकतय. पाना पानात पाना पानात लख लख करतय, पाना पानात लख लख करतय. माझ्या शेतात सोनच पिकतय. डोळ्याकत पाटात पाणी, रायाची रंगली मोठ्यावर लावणी. रायाची रंगली मोठ्यावर लावणी. पांढरीची लक्ष्मी पासे पाणी, पांढरीची लक्ष्मी पासे पाणी. मायाच्या उरात खल खल करते हो, मायाच्या उरात खल खल करते. पाना पानात लख लख करते.
माझ्या शेतात सोनच पिकतय, माझ्या शेतात, हो माझ्या शेतात सोनच पिकतय. पाना पानात, पाना पानात लख लख करतय, पाना पानात लख लख करतय. माझ्या शेतात सोनच पिकतय. काय शिरपती मोठ सोड की आता, दिवस डोक्यावर आलाय बघ तरी. अरे त्या होय की, अरे ढोराला भूक लागली या. तुला काय पोट बिट हाय का नाही? हाय की, पण आमचा चारा कुठं आलाय का आता? अरे कुठं म्हणजे ते बघ की समोर. अरे त्या होय की, आई आली की जेवण घेऊन. कारभारणी 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 आई आल्या मोठ सोडतोय. आलो आलो. बाई 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 बाई, काय उन्हाचं रख हो. कसं रे पोरण उन्हात तानाचं काम करतायसा? तू उन्हातानाचं भाकरी घेऊन इतिहास त्याचं काय नाही वाटत. तू नुसती पोरांचीच काळजी करत बस. बर बाबा, राहिलं बायको मी बरी भेटली बघ तुला राबायला. अगे बाई, खा की ग जरा, हाय की राबायचं जलंबर. कमळे काय काय आणलंयस ग जेवायला आज? भाकरी हाय, डांगर हाय, कांदा बी हाय. मग आमची सही नाही मारायची. माझ्या तर तोंडाला आतापासूनच पाणी सुटायला लागलं. घे घे घ्या. अगदी पोरवानी करतायसा बघा. म्हणजे म्हातारा झालाय वय तो. एक पोर झाले या म्हणून बा म्हणायचं त्याला. हे घे बाळा. खरंच आई, तू असलीस म्हणजे माझं लगीन झालं या, मला एक पोर झालं या, हे माझ्या ध्यानातच राहत नाही. वाटतं या पाठीला पाठ लावून मी आणि जयसिंगा तुझ्या पोटाला आलोया. लोक उगीच मला सौतर मुलगा म्हणतात. जन्म देणारी आई गेली, पण हे मायेचं घास काही सरलं नाही. जयसिंगा जेवला काय? त्याचं ध्यान आहे वय जेवणाकडं. कवा सकाळी पोटात गेला या. खरंच की, त्याच्या आज परीक्षेचा निकाल आहे ना का? बरं काय कारभारणी, आज दुपारचं काम बंद. आज आपण पेढं वाटायचं. अरे पण कोणापुरतं काढत तरी येऊ दे. काढतं काय म्हणते आई? काढीत म्हण की बाबनावाने. मी सांगतो, जयसिंगा माझा भाऊ आहे, तो खात्रीनं पास होणारच. दादा दादा बघ, तो पळत येतो या, तो खात्रीनं पास होणार आहे. दादा दादा काय रे जयसिंगा, आलं का काढीत कोल्हापुरात? काढ नाही आलं, सरकारच आले कोल्हापुरात. आई मी पास झालो बरं का. यशवंत हो माझ्या बाळा. दादाच्या वहिनीच्या बी पाया पड. दादा तुझ्या मात्र माझ्या वागा. सांगत नव्हतो आई, झाला का नाही फास? आज काम बंद, जेवण बी बंद. म्हणजे आज पेढं खायचं. सरकार कोल्हापुराचं बातमी घेऊन आल्यात ना, त्यांचं तोंड वाढ करायचं. चला या या मंडळी, या पेढ. कसलं पेढ चिरपत्रा? अरे कसलं म्हणजे, आमचा जयसिंग पास झाला ना. काय पास झाला? होय, निकाल आला वाटतं मुलकीचा. निकाल नाही आला, सरकार आल्यात कोल्हापुरात. सरकार? अरे कोल्हापूरचं सरकार नव्हे, आमचं पाहुणं. काका ये, काका ये ये ये, पाटलांचं पेढ आल्यात बघ तरी. घ्या काका. अहो आमचा जयसिंग पास झाला ना. चौथा सरकार कोल्हापुरात 4 कोसावरनं बातमी घेऊन आल्या. घ्या 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 की वंजळ. पाटलाचा पोरगा पास झाला या. गोंद्या गुरुवाचा दोंड्या नव. गोंद्या राम्या राम्या, अरे कुठं आहे? पाटील कसले बेड्या, पोरगा झाला होय कोणाला? काय शिरपतराव, लगीन ठरलंय जणू जयसिंगरावांचं. अरे कुणाचं लगीन नाही का कुणाला पोरगा झाला नाही, आमचा देशात पास झाला ना. असं होय? स्वतः सरकार कोल्हापुरात बातमी घेऊन आल्या होय का? अरे आलंच की. राम राम पाहुणे, राम राम. हो हो राम राम पाहुणे, राम राम. पाहुणे असं दारातच उभा का? आत नाही जाऊन बसायचं? हे बघा, मालक नसताना पाहुणा घरात घुसला तर चोर म्हणून तुम्ही बडवून काढाल की. पाहुण्याची दारात हुसकायला 4 नाव तुमचं. गावातलं पेढ वाटता वाटता जरा ये झाला. वेळ उदे हो, पण पेढे नाही संपले. नाही नाही तर म्हणतात ना, साखर वाटीन बोटेसाठी तशातला प्रकार व्हायचा.
चला चला. अहो तुमच्या पायगुणानं तर आज आमच्या गावातच वाढ झालंय. जयसिंगा हे घ्या. हे बघ जोशी मास्तरासनी, वामनाच्या काकासनी आणि साळ्याच्या समजा पोरासनी दे. लागलं तर वाण्याकडे घ्या. आणि पण पाटलाचा पोरगा पास झाला का समजा गावाला काढायला पाहिजे. जा जा. कसं काका? नाही बरोबर आहे. हा पाटलाची पोरं पास होते हे करू दे त्याला. तुला वाखम नुसते इष्टीची उडवत नाही म्हणावा. घे दे दे तुला पास व्हायचा. हा लवकर लवकर चाल. बरं झालं बाई जयशिंग पास झाला. वजन उतरलं डोक्यावरचं माझ्या. कमी झालं हेच ते हेच चुकतं आम्हा मराठ्यांचं. अक्का आता ओझं कमी झालं नाही उलट चांगलं वाढलं समजा. म्हणजे अरे मुलकी शिक्षण म्हणजे काय शिक्षण झालं ते. तेला तांबळाची पोरं सुद्धा मुलकी पास होत्यात. वय वय एवढं मात्र खरं आहे आई. हा खरं. जरा आमच्या शहरात येऊन बघ. परकरातल्या पोरी सुद्धा अय्या यस अय्या नो करत्यात. मग आता धोत्रातल्या पोरांनी नको इंग्रजी 4-5 घेतात शिकायला. सासूबाई काय ना बाई इंग्रजी फिंग्रजी. बामण्याच्या पोराची ती कामं असत्यात हुशार होत्यात फार. म्हणजे मराठीची पोरं काय अक्कल विसरून येतात होय जन्माला. वाय ते काय नाही आई. जयसिंगा शिकणारच इंग्रजी. करू दे की जरा याच त्याच तालुक्याच्या फौजदारावाने. अरे पण राबून खाय सोडून त्याला कशाला पाहिजे शिक्षण फिक्षण. तालिवाराची कामं उगच उडवायचा आहे बाई पैसा. अगं मग उगच साठवत तर काय करायचं आहे पाय का. करू दे की जरा मजा. आणि साहू महाराजांचं बोर्डिंग बी आहे म्हणत तसं. बोर्डिंग मग माझ्या घरी पेटले की काय. हा एवढा राजवाड्यासारखा वाडा आमच्या वाडवाड्याने बांधून ठेवलाय. तो कशाला आणि कुणा करता. आमच्या करतात. पर लक्ष्मी हा हा पण बिन आता काही ऐकणार नाही आम्ही. हा सुनबाई आता तुम्ही लहान असला तरी तुम्हीच सांगा बरं का. जयसिंग बोर्डिंगात राहिला तर लोक काय म्हणतील मला. हा सासूबाई राहिनात का दैसाब यांच्याकडं. लांबचं असलं तरी पाहुणं आहेत आपलं. कशाला उगीच बाई पोटचं पोर सुद्धा माणसाला जड होत्यात. अक्का अक्का आता तोंडात मारेन तुझ्या. एक पोरग जड व्हायला तुम्हाला काय समजशीस. हा उपाशी सरकार म्हणतात मला. अगं पोटचं नसलं तर गावची पोरं जगतात आमच्यावर. अरे भांडताय त्याच्या बाई. आई राहू दे जयसिंगाला यांच्या घरात. सरकार तुम्ही घेऊन जावा बघू जयसिंगाला. हा कसं लाग बोलला. हा बोर्डिंगात पोर राहिलं म्हणजे बिघडतं सिगारेट ओढतं म्हणतात. तेव्हा मी म्हणतो आमच्या इथे राहिला म्हणजे आम्हा दोघांची त्याच्यावर नजर राहील. पोरग इकडे तिकडे फिरणार नाही काय खाणार नाही पिणार नाही आपला अभ्यास करेल रात्री झोपल. अरे कुठे गेली ही पोरगी. श्रीमंत हो श्रीमंत तुम्ही ते आहात का घरात. आहे बरं म्हटलं अजून मी पळून नाही गेले. हे असं काय बरं आहे असं. हा श्रीमंत आम्ही आता गावाहून आलो काही आम्हाला चहा बी द्यायचा बरं का श्रीमंत. हो एक स्पेशल हा बस. त्या जावा की हॉटेलात. घरात चहा मागायला पैसे देऊन गेला होता का जाताना. अरे चहा विसरलो बघा. ते घ्या बघू 100 रुपये घ्या. 100 रुपये. हा बघू बघू. हा पण आता महिनाभर बोलायचं नाही. हा बस. राजा राणीचा संसार असता तर ते बी केलं असतं. पण घरात एक भाची आणून ठेवली आहे ना. आता एखादा भाचा आणून ठेवा आणि मग सांगा मला 100 रुपयात गाव जेवण घालायला. हे बघा भाषा बिसा कोणी नाही पण एक पाहुणा मात्र राहायला यायचा आहे बघा. राहायला मग हे घ्या पैसे परत. आणि घरात त्याला खायला काय घालणार ते. काय घालणार ते म्हणजे. अहो श्रीमंत खायला 100 रुपये कमी झालं. हा आणि पाहुणा म्हणजे दुसरं कोणी नाही. हा आपला जयसिंगराव इथे राहायला यायचा आहे. आणि श्रीपतराव त्याच्या जेवणात महिना 100 रुपये देणार आहे. ही आता 100 घेऊन आलोय ना. ही ऍडव्हान्स रोख घेऊन आलोय आहे ना. असं होय. कधी येणार आहे जयसिंग. कधी एकदा त्याला बघीनचं झालंय मला. त्याच्यासाठी एखादी खोली पण पाहून ठेवली पाहिजे. हो तर ती पलीकडची खोली द्या ना. आणि लिहिलेले द्याच आहे ना त्याला म्हणजे काम फत्ते झालं म्हणून समजा. इश्य काही कळतंय का हो तुम्हाला. अहो जयसिंग आता केवढा मोठा झाला असेल. म्हणूनच म्हणतोय मी 2 तरुणी पोरं येऊ देत की जरा जवळ म्हणजे आम्हा म्हाताऱ्यांची काळजी आपोआप नाहीशी होईल. तू गुपित कुणाला सांगू नको आपुले. तू
नवनवनाचे स्वप्न काल पाहिले, तू गुपित कुणाला सांगू नको आपुले. मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. स्वप्नात सावळा हरी सावळा हरी, ये वाजवीत बासरी. स्वप्नात सावळा हरी सावळा हरी, ये वाजवीत बासरी. त्या मधुर स्वरांनी मन माझे मोहिले, मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. तू गुपित कुणाला सांगू नको आपुले, मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. कर घालून माझ्या गळा, गुज गोष्टी कर सावळा. कर घालून माझ्या गळा, गुज गोष्टी कर सावळा. हलकेच ते अधरास अधर जुळविले, मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. तू गुपित कुणाला सांगू नको आपुले, मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. मी दचकून उठले धडे हो, परी घडू नये ते घडे. परी घडू नये ते घडे, कपट्याने माझे हृदयच घे चोरिले. मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. तू गुपित कुणाला सांगू नको आपुले, मी नवनवनाचे स्वप्न काल पाहिले. सरकार इथंच राहतात ना? हो इथंच. टांगेवाले मामा, जरा सामान काढता खाली. ते हमालाचं काम असतंय पाहुण्या, टांगेवर नवं. वाटलं तर तू उचल. मामासाहेब, बाहेर कोणी आलंय तुमच्याकडं? माझ्याकडं? अरे बापरे. लिहिले, इकडे 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 लवकर ये. त्यांना म्हणा ते घरात नाही, कुठे गेले माहित नाही, केव्हा येणार पता नाही. जा 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 जा. इकडे 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 इकडे. बस नको नको. जा 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 जा. काय हो, केवढ्या मोठ्यांदा ओरडता? दिले सांग जाते ना, सकाळी 8ला गेले ते रात्री 10च्या पुढे घरी परत येतील म्हणा. पण कोणी पैसे मागणारे दिसत नाही मामी साहेब. दुसराच दिसतोय पोरगेला. बोल गेला. मग पहिल्यांदाच सांगितलं असतं. हा जयशिंगराव, अहो हे काय सामान ठेवा बघू खाली. हे टांगेवाला, हे सामान हात घेऊन ये, नाहीतर हे पाय जयशिंगराव याला पै देऊ नका, जाऊन दे पोकलत. हा का न्याय झाला सरकार? टांगेवाल्याला हमाली करायला सांगताय? नाहीतर काय, हजामत केल्यावर नख काढायला दुसरा नावी बोलू होय. हा आता मुकाट्यानं सामान उतरतो का दाखवतो ना हिसका? हे घे. 1 रुपया. हमालीचं 4 आणे तरी द्या. हा जयसिंगराव थांबा. अहो तुम्ही तुमचं घरदार याला लिहून दिलं तरी याचं समाधान होणार नाही. चला आज तुम्ही ए सामान मुकाट्यानं हात घेऊन येणार तर माझ्याची गाठ आहे बा. हो श्रीमंत श्रीमंत, हे पहा कोण आलंय ते. कोण आलंय? अगं बाई, जयते औक्षवंत हो. केव्हा आलास बाबा तू? झाले की 4 महिने. पुरे झालं बाई तुमचं बोलणं. मग आता आला हे बघताय आणि केव्हा आलास तू? चल बघ बाई. केवढा मोठा झालास रे. मी पहिला तर एवढासा होता. त्यावेळेस नुकतंच जन्मलेलं होतं ना. जन्मलेलं मूळ अगदी लहान असतं, त्याला जयसिंग काय करणार? कसं काय आहे तुझ्या गावचं? दादा, आई, बहिणी सारे ठीक आहेत ना? हो सगळे ठीक आहे. पण तुम्ही मात्र आता ठीक सांभाळा म्हणजे झालं. भाशिंगराव, आता या तुमच्या बहिणी, मी दादा आणि ही
आता तुम्ही समजा काय ते झालं. ईश्य हे हो काय मामा इशे काय उद्या तुम्हीच मांजरासारखे खेचपेच करायला लागाल. करू देत काय करायचं असेल ते घे बाबा चहा. मी चहा घेत नाही. काय घेत नाही दूध दे का त्यांना. दूध नाही बाई घरात. काय गवडी आलं ना अजून. हा बरं का जयशंकरराव तुम्ही आता असं करा तुम्ही आता मस्त जेवा एखादा चांगलासा सिनेमा बघा आणि शांततेने झोप काढा. उद्या सकाळी बघू मग असते तुमचं शिक्षणाचं दुधाचं काय शाळेचं काय काय आहे ते. हा हा आपले असते बघू. अहो 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 तुम्ही पाहिलं का काय बघू सकाळी सारखी बघता काय जरा ऐका तर खरं. तुमची बडबड तर थांबली पाहिजे ना. उगीच बडबडायला मला काही वेळ लागला नाही. अहो त्यांनी काय आरंभलंय खाली ते तरी बघा. काय हरवलं आणखी जयसिंगाने काय भानगड केली की काय. अहो भानगड काही नाही पण त्यांनी खाली काय आरंभलंय ते तरी जाऊन बघा. सकाळीच काय आरंभलं त्यानं आणखी माझ्या काय दृष्टीच पडणार आहे कोणाला ठेव घालणार. विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग. या आणि डोळ्यांनी बघा मी सांगते ते खरं का खोटं ते पाहिलं. मी केला असता की चहा पण बिघडलं कुठे मी केला म्हणून. नव्या नवरी हायसा बसा की बसा. म्हणजे तुम्ही थोरला का मी थोरली. कसली थोरली आणि धाकली घेऊन बसलायसा. खेडची माणसं आम्ही म्हणून काही मान कमी नाही तुमचा. खरंच अक्का तुम्ही मला आता आहो जाऊ म्हणायचं नाही बरं का. बरं बाई एवढा चहा वर आणि वरती घेऊन जा. म्हणजे अजून चहा घेणार आहे ते. घेणार म्हणजे राणी बिगार राजा काय घेतोय होय. खरंच अक्का लग्न झाल्यावर माहेरून सासरी जायचं असतं पण तुमच्या गुणानं वाटतं की मी सासरून माहेरी आले. माहेर आणि सासर दोन्ही एकदमच मिळाली मला. माहेर सोडून आले सासरी माहेर सोडून आले सासरी रंगविराया मज संसारी. माहेर सोडून आले सासरी रंगविराया मज संसारी. माहेर सोडून आले सासरी. आई बाप तुझ्यासाठी सोडिले बहीण भाऊ नाही मानले. आई बाप तुझ्यासाठी सोडिले बहीण भाऊ नाही मानले. तुझे सोय रे लोटले दुरी तुझे सोय रे लोटले दुरी. माहेर सोडून आले सासरी माहेर सोडून आले सासरी. माहेर सोडून आले सासरी माहेर सोडून आले सासरी. नाही आणली दौलत मोठी आले घेऊन भरली ओटी. नाही आणली दौलत मोठी आले घेऊन भरली ओटी. म्हणा पुली नांदवा घरी म्हणा पुली नांदवा घरी. माहेर सोडून आले सासरी माहेर सोडून आले सासरी रंगविराया मज संसारी. माहेर सोडून आले सासरी. या 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 नमस्कार.
मामा आठवण झाली म्हणायची आमची हा? वा, हे काय बोलणं झालं? अहो विसरून कसं जाईल? हा, अहो हिला सारखी उचकी लागली. पाणी दिलं तरी थांबे ना. असं? तेव्हा म्हटलं एकदा सहकुटुंब भेटून यावं तुम्हाला. बरं झालं आलात ते. हा. लीला म्हणत होती तुम्ही आम्हाला विसरलातच. होय ना? हो. म्हणूनच तर उचकी लागली ती. विसरणं कसं मला शक्य आहे? तिला सारखी बाई माझ्या डोळ्यासमोर दिसत होती. श्रीमंत हे आता काय उगीच गाडतं. आता आपण इथपर्यंत पोहोचलो ना, आता काय शंका राहिली? आता 8-15 दिवस राहा, लिहिलेला भेटा आणि मग सावकाश आपले जाऊ. आपल्या तिकडे काही गडबड नाही. हा. बरं लिहिला आहे ना? ऐका हा. मामी आज बरं, भेटा एकदा पळा बरं. हा, काय जयशिंगराव हा. ठीक आहे ना? ठीक आहे. हा, बरं मग तो तुमचा शेतकरी बंधू काय म्हणतो? ते ठीक आहे की. म्हटलं आम्ही आहोत बरं का जेवायला. अय्या मामी वाटबीट तर चुकला नाही ना? शहर खेड्याला आलंय ते. वाट कशी चुकल बाई? आतड आहे ना, न चुकता नेते आपल्या माणसाकडं. बसा की पाठ तरी घ्या बसायला. नको नको ग, पाटली नाहीस तूच बाईच पाटावर. आम्ही काय बाई जमीनदार, जमिनीवरच ठीक. पण काय ग, तुझी जाऊ कुठे गेली? आत्ताच गेल्यात वरल्या वाड्यात. असं होय? आणि काय ग, इतकी खराब ग कशाला झालीस तू? अगदी वाळलीस ग चिपाडासारखी. चिपाडासारखी? मी तर दुधाचा रोज रतीप लावलाय मम्मी, तरी पण खराब दिसतो तुम्हाला. रतीप माप लावशील बाई, पण अंगाला लागते का तुझ्या? सुखात वाढलेला पिंड तुझा. आणि इथे कोणी घाण्याला झोपलीये मला? बघा की राहून 4 दिवस. तेच तू बघायला आलो बाई. जीव तरी राहतोय का माझा? पण काय ग, किती बाई भाकऱ्या बडवाव्या लागतात तुला. किती? रोज पायलीच्या लागतात बघा. पाहिलीच्या? हो, 5-25 माणसं असतात जेवणारी. अगं बाई, आणि तुझा नवरा काही सुद्धा बोलत नाही? बोलायचं कशाला? तसं नाही ग, तू आहेस भाबडी. हरभऱ्याच्या झाडावर चढून फुक्कट राबवून घेतील तुला ढोरासारखी. छे छे, तसं कोणाच्याही मनात नाही बघा. सारी कशी देव माणसं आहेत या घरात. बघ जयसिंग, देवाचं सोंग घेऊनच राक्षस आपले धंदे करत असतात. आता हेच पाहना, हा, तेवढं सोंग आणलं होतं तुला शहाणा करण्याचं, शिक्षण देण्याचं, पण शेवटी लग्नाचं निमित्त काढून तुझं शिक्षण थांबवलंच की नाही? नाही हा सरकार, शिक्षण थांबवलं नाही माझं, ते आपोआपच थांबलं. लग्नानंतर माझंच लक्ष लागेना शिक्षणाकडे. न लागायला काय झालं? बायकोला घेऊन आमच्या इथे राहिला असतास तर लिहिलेनं काय तुझी पुस्तकं फाडून टाकली असती? तुला ठाऊक नाही मर्दा, लग्नाआधी नापास होणारी पोरं लग्न झाल्याबरोबर भराभर पास व्हायला लागतात. पण ते जमायचं नाही सरकार. वयही गेलं आणि हौसही मेली माझी. तू म्हण हवा तर, पण मी तर असं म्हणतो की तुझी हौस तुझ्या दादानच मारली. नाही सरकार, आईच्या मरणाचा असा काही चमत्कारिक परिणाम मनावर झालाय की. अरे आई संबंधानच बोलतोय मी. अरे कुणावर परिणाम होणार नाही? हा, गावात कालारा होता का पटकीची साथ होती म्हणून तुझी आई अशी तडकाफडकीची मरावी? काय म्हणता काय सरकार? मी काय म्हणत नाही, तुझं तू ठरव. लोक काय म्हणतात ते तुला सांगितलं. अरे क्षयाने झिजणारी माणसं 10 वर्ष डॉक्टरची बिलं भरतात आणि तुझी आई 4 दिवसात फाटशी मरावी? सरकार, लोक काय म्हणतात ते तुला सांगितलं. तुझी आई कशाने मेली तुला ठाऊक आहे? हा, अरे तुझ्या दादानं तुझ्या आईला औषध म्हणून धोत्र्याच्या बिया. श्रीपता केव्हा आला तुम्ही? जो आत्ताच आलोय आणि डोळं फाडून नीट बघा, अनवाणी आलोय. हो का? हो 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 हो. पण श्रीपता नाही, एकदम असं राखवायला काय झालं? काय झालं? जयसिंगाचं शिक्षण थांबलं म्हणून हे धडे शिकवाय आलाय सवाई इकडं. पण काय रे जयसिंगा, तू बी ऐकून घेतो ते मुर्द्यावानी सांगतेस नाही आल्यासारखं. जोडते पदर पसर
लीला हं. ए लीला काय रे हो उठणार नाहीस का? कशाला कशाला म्हणजे वहिनी एकटीच काम करते खाली काय उपकार करते काय माझ्यावर? स्वतःच्या मालकीचं घर आहे, करते काम. आणि तू नाही करणार? करेन की माझ्या मालकीचं झाल्यावर. लिहिले पोट मुकाट्यानं. माझ्या आणि तुझ्या ही भाषा मला चालणार नाही सांगून ठेवतो. बघूया की कशी नाही चालत ती. उद्या तुम्हीच जर ही भाषा काढली नाही तर नाव बदलून देईन मी माझं. आले मोठे शहाणपण शिकवायला. का लग्नात बदललं नाही म्हणून हौस राहिली काय तुझी? हो हो पुष्कळ हौशी राहिल्यात माझ्या. आजपर्यंत कुठली हौस पुरवली हो तुम्ही? सांग ना कोणती हौस राहिली तुझी? सांगेन एक एक वेळ आल्यावर. लिहिले झोपा जाऊन चुपचाप. हं? आई आज तू झोपणार काकी का नाही? ती झोपली आहे. उठल हा आत्ता. मी पाचतो तवर. उठले बरं. अगदी एक दिवस उठायला उशीर झाला तर एवढं नकोय काही कुचकं बोलायला. यात काय कुचकं बोललो बाई? काही नाही. भोळ्या सांभाच्या पार्वती तुम्ही. आता काय हुकूम आहे आपला? हुकूम कसला? अजून दूध सुधीक झाली नाहीत कुणाची. का हो तुम्ही होता की मायेच्या? द्यायचं होतं भावांना. घरची लक्ष्मी रुसल्या कुणाला घास गोड लागतोय. तू हसल्या बोलल्या बिगास. धनी काही सुद्धा घेणार नाही म्हणतात. राहिलात का उपाशी? जोड्याने मारलं तरी फुलाने मारलंय म्हणून म्हणायला मी काही बोळ्याने दूध पित नाही आता. लीला असं बोलू नगस. घरची लाज आज तुझ्या हातात आहे. हे घे आणि घरच्या धन्यासने एक कर. कशाला? थोरल्यानं किल्ले फिरवायला आणि धाकट्यानं कुलप राखायला होय? लीला आणा इकडं. दारी आले नाही तुमच्या. भाकरी घालताय खायला. घ्या त्याला चाकरी करवून. ऐकलंच लिहिले हे तुझं घर. हा तुझ्या माणसांचा मार आणि ही सगळी देव माणसं. बरं राहणार लग्नात बदललं या नाही. घरात मी पाणी सुद्धा पिणार नाही. हे घर फाशीचं नाही, तिच्या जावेचं आहे. नवऱ्याचं नाही, थोरल्या वीराचं आहे. हौस राहिली तुझी. सांगेन एक वेळ आल्यावर. दूध आणले? तू आणलंस? हो माझ्या हातच घ्यायचं होतं ना तुम्हाला. पुरी तुझ्या भिकू सुद्धा राहायला मी तयार आहे. मालकी गाजव वर भिकाची संग काय तुमची? नाही पोरी मी सोंग नाही करत. सांग काय केलं म्हणजे खरं वाटेल तुला? जयसिंगराव या घराचे मालक झाल्यावर. मालक? मग आता कोण आहे त्यो? मालक खास नाही. मालक असते तर त्यांची माणसं आल्या पावली परतली नसती. नाही नाही पुरी आली होती ती माणसं नव्हती. भूत होती ती. भूत असली तरी माझ्या माहेरची माणसं होती ती. ती इथं आल्याशिवाय हे सासर देखील आपलं म्हणणार नाही मी. पण तेच मी घरात घेणार नाही. लीला माझा राग लई बंगाळ आहे. तुमच्या रागापेक्षा वाईट होता येतो मला. आणि काय वाईट करणार आहेस तू? बघायचंय तुम्हाला? लीला विश्वासी खेळ खेळू नका. हो बाजूला. लीला काय झालं बेसा? लीला कुठं आहे? दादा दार उघडा. दादा. लीला जयसिंगराव काय झालं? लीला काय सांगू कसं सांगू? नशीब माझं म्हणून वेळेवर आलात. दादा मला कल्पना नव्हती एवढे तुम्ही बनीला चालायचे. पण आज कळलं मला तुमचं देवपण. यासाठीच पाहुणे नको होते काय घरात? जयशिंगा अरे माझं ऐकून तर घे जरा. काय ऐकता यांचं? ऐकायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बसलेला अधिक बेअब्रू मला ऐकू नकोस. दादा आजपर्यंत मी तुमच्या सोंगाला फसलो पण यापुढे तोंड पाहणार नाही तुमचं. चाललेला कुठे चल? स्वतःच घर टाकून चल. असेल हिंमत तर मागा आपला हिस्सा आणि राहा या घरात यांच्या नाकावर टिचून. दादा मला माझा हिस्सा पाहिजे. घराचा, दाराचा आणि शेताचा. हिस्साच कशाला मागतोस? सारे घरदार द्यायला तयार आहे मी. द्या जावा दुसऱ्या कोणाला तरी
अब्रूवर डोळा ठेवून आणलेल्या मायेच्या ढोंगाला मी फसणार नाही. चाललेला तुमची सारी बिंग कळलीत मला. तुम्हीच माझ्या आईला मारलीत, माझ्या अब्रूवर उठलात आणि उपकाराच्या ओझ्याखाली मलाही चिरडायला टाकला. ह्यांच्या बदली मी पाय धरतो तुमचं. लीला, पदर पसरतो तुझ्या मोर. गावात बेआब्रू करू नका आमची. ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या. बरं का, आमची आबरू घेऊन तुमची बेआबरू होते काय गावात? वहिनी, हिस्साच मोजा म्हणतोय ना, म्हणजे तुम्ही आम्हाला मेलात आणि आम्ही तुम्हाला मेलो. हो, रोज रोज उठून भांडायला बाय नाही आमच्या जवळ. चला. लीला, वाटल तेव्हा पंच बोलव. आमच्यावर विश्वास नसेल तर त्यांच्याकडून काय लागल तो न्याय करून घे. अगं वा, तुमचे पंच न्याय करणार होय? चोराच्या हातात जामदार खाण्याच्या किल्ल्या द्यायला मी काही दूधखुली नाही. ऐका माझं, इथले लोक म्हणजे यांच्या अन्नावर वाढलेली कुत्री आहेत सारी. जशा यांचा जीवा हलतील तशा त्यांच्या शेपट्या वळणार. म्हणून सांगते, शहाणे असाल तर मामा मामींना बोलवा आपला न्याय करायला. तेच आपलं कल्याण करतील. बरं, फोटो आई बाप व देवदेवतांचे 50, पितळीची पातेली मुठ्ठी 12, पितळीची ताटे 22, पोपटाचा पिंजरा पोपटासह 1. वरील प्रमाणे श्रीपतराव दौलतराव पाटील व जयसिंगराव दौलतराव पाटील यांच्या जंगम इस्टेटीचे टिप्पण असे. मंडळीनो, घरात होतं नव्हतं ते सारं तुमच्या मोहर ठेवलं या. 5 तोंडानं देव बोलतोय म्हणतात. तुम्ही देशीला तो न्याय मला मंजूर आहे. नाही, काय न्याय द्यायचा तो आम्ही देऊ. हो काय मंडळी, पण श्रीपतराव, मी तुम्हाला असं विचारतो, पाटलाच्या 5 पिढ्या या 5 भांड्याचे जेवल्या. सरकार, शिव संसार सांभाळता सांभाळता कमरा वाकल्या आमच्या वाडवडिलांच्या. मग आता यात वाटणी काय करणार? मास्तर, भागात दोन्हीने द्या वाटून. मला वाटलं पंचाने न्याय देण्यापर्यंत वेळ आली तेव्हा म्हटलं हिऱ्या मोत्यांचे दागिने, चांदी सोन्याचे ते. सरकार, देवाबाबत म्हणाल तर ते पितळच आहेत बापड. आता उरलं 2 दागिन्याचं डब. मग आणायला लवकर विलंब का? लक्ष्मी, आणा. पहिल्यापासूनच डबे इथे आणायला पाहिजे होते. हो, ठेवायचं. हा, उघडा बघू. शिल्पा, अरे शिल्पा, कोण हाय? काका काय? काका? हा कोण नवीन काका मध्येच आला? यशिंगा, सावधान. म्हाताऱ्याला जास्ती झालंय ना. जास्त झालंय. जोशी मास्तरांनी बोलवू का? सगळ्याच बोलवाय आलोय मी. म्हणजे लय दिवसाचा आजार. म्हातारा सुटला, बाबा गेलं. शिल्पा, आज मी पोरका झाला ना. काका, हा बाबा माणसांनी बोलवून आण तुम्ही. मंडळी, मी म्हणतो वाटते राहून द्यात आज. छे, ते शक्य नाही. वाटणी थांबली की घोटाळे झाले. काय पाटील? नाही, नरसिंग काकाचा म्हातारा गेला. म्हाताऱ्याला मारायला हाच मुहूर्त काढला का काय? सरकार मरण काय कोणाच्या स्वाधीन आहे काय? आजचं काम राहिले का 4 दिवस? याद्या झाल्या तेव्हा वाटण्यात झाला सरकार. आता दागिन्याच्या वाटणीचं पाहता येईल 4 दिवसानं. ठीक आहे, द्या बघू डबे इकडे. द्या लवकर. लक्ष्मीबाई, हे दागिने नीट जपून ठेवा. चला. चला मंडळीनं, सरकार येतो बरं का. जयसिंगराव, मी येतो आता. उगीच 4 दिवस कशाला राहू इथं? आणि हे बघा, पुन्हा आम्हाला बोलवाल त्यावेळी तुमच्या गावात कोणी आजारी नाही याची खात्री करून मग आम्हाला बोलवा. उगीच हेलपाटा नको. आम्हाला कामं असतात तिकडे. बरं, येतो मी. या.
आलं बरं का पण दागिन्याचा डबा तेवढा बाहेर घेऊन ये. धनी काय येळ लागली देवानं. रडू लगत लक्ष्मी. चांगली एळवी आणल ती उद्या. श्रीपती करूया नव कामाला सुरुवात. सुरुवात काय व्हायची? वाटणी जवळजवळ झालीच आहे. आता दागिन्याची वाटणी व्हायची तेवढी राहिली आहे. ते डबे आणा बघू लवकर. इथेच बायको घेऊन. इथे ना? हो. ठीक आहे. अरे माझ्या देवा. धनी धनी काय लक्ष्मी? कपाट फुटलं आपलं. म्हणजे दागिने कुठे दिसत नाहीत. आपण किल्ली तुझ्याकडे होती ना? होय, देवाऱ्यावर ठेवली होती. आता मात्र भूत लागलं या घराला. डोसं फिरायची पाळी आली. जयसिंगा जयसिंगा. काय दादा? अरे जरा हळू तरी बोल. का? ग कसला तरी डाव नाही म्हणजे पाय फुटले काय त्यांना? अरे तेच मी बी म्हणतोय. तुला ठाव नाही? मला दादा चोर वाटलो काय मी तुम्हाला? तसं नव्हं, पण बायकोला तरी विचारा. काय विचारा तिला? वहिनी ती शिकली असल, शेफारली असल, पण चोरी करणार नाही कधी. श्रीपतराव. हो श्रीपतराव, कसली गडबड चालली घरात? गडबड नाही मामा, पण चोरी झाली माझ्या घरात. चोरी? वाटणी मागितली ना चोरी? काय गेलं काय घरातलं? दागिने घरात नाहीत आणि दादा मलाच विचारतायत वर. जयसिंगा बायकोचा संशय घेतात माझ्या. माझा होय, तरी बरं आम्ही घरात नव्हतो. पण पंताला ठाऊक आहे दादानी डबे आणले आणि वहिनीने ते ठेवले. बरोबर आहे श्रीपती. डबे तुझ्या ताब्यात होते तेव्हा सर्वस्वी तू जबाबदार आहेस. पंचमंडळी तुमचं काय मत आहे? बरोबर आहे ना? स्पष्ट सांगा. आम्ही एकटा किती बोलू? आपलं म्हणणं खरं आहे. ठीक आहे मंडळी, नाहीतरी मी जयसिंगाला घरदार देणारच होतो. ते आता दागिन्याचं मोल म्हणून मी द्यायलाच तयार आहे. नुसतं बोलता कशाला रोज? उचला बायका पोरं आणि दाखवा ना करून एक दिवस. कबूल आहे पुरी. लक्ष्मी सोड ह्या घराची माया आणि चल कमळीला घेऊन. आणि तिथे दागिने राहू देत वाट खर्चाला मामी. कशाला चोरलेले असतीलच की. काढ बाई बिलवर. आई माळ सुद्धा काढू. काढ. आता आपलं काही सुधीक नाही. काका जाऊन मी. माझा पापा नाही घेणार काका. कमा जा. आली मोठी माया जोडायला. कमा कमा. आई चल आपण जाऊयात ना. आजीकडे जाऊया आमच्या. कमा चल. चल श्रीपती, सोड हे घर. या घरात आता माणुसकी उरली नाही. जिच्या अब्रूवर तू पाहून घातलंस ती तुझ्या अब्रूवर उठली. ज्यांना पाहुणे म्हणून तू पोचलं ते सापासारखे उलटले आणि पोराप्रमाणे मानलं तो भाऊ तुझा वैरी ठरला. खऱ्या प्रेमाचा शोध तुला बाहेरच केला पाहिजे, या घराबाहेर. राम राम साहेब. काय रे, काय पाहिजे? नोकरी मिळेल का अरे. आपल्याकडे? काय नोकरी? उभ्या गावाचा पोशिंदा आज पोटासाठी हात पसरतो आहे. प्रेमळ पती तोंड वेंगाडतो आहे. कनवाळू बाप भीक मागतो आहे. आणि या साऱ्या पवित्र नात्यांना मूठ माती देणारा जयसिंग
माझ्या डोळ्याच्या पालखीत बसा तया गालाचा खुदकना हसा नेते मिरवित ज्योतिबा जसा नेते मिरवित ज्योतिबा जसा रया गालाचा खुदकना हसा अहो रया गालाचा खुदकना हसा माझ्या डोळ्याच्या पालखीत बसा रया गालाचा खुदकना हसा या 11 रुपयाचं म्हणणं काय आहे? सेमलवाल्याची लावणी त्या पाटलाच्या नाकावर टिचून झाली पाहिजे. झाली पाहिजे. कुठं गेला तो शेमलेवाला अरे कुठं गेला तो शेमलेवाला कुठल्या गावाला कुठं गेला तो पटकेवाला अरे कुठं गेला तो पटकेवाला कोणत्या देशाला कुठं गेला तो शेमलेवाला अरे कुठं गेला तो पटकेवाला कुठल्या गावाला रामाजी रामाजी काय व पाटील फुलता लागला की माझ्या पायाला 25चा खुर्दा होतलाय तुझ्या पायात. ऐकूच्या रुमालवाल्याला पटक्याची लावणी. हा कोल्हापुरी शेमल्याची. अरे ये पटकवाल्या तुझ्यासारख्या चवल्या पावल्या घेऊन आलो नाही लावणी ऐकायला. तुळशे हे घे 50 रुपये. तुळशे कागदी नोटांना भाळू नकोस. घे 4 तोळ्याची अंगठी आणि वाण्याला सोन्याचा भाव. हा, तो काय सांगणार गुणाचा भाव सांगेल. तुळशे 4 तोळ्याची अंगठी माझी मोलकरीण घालते. विचार तुझ्या पाटलाला मी देतो ते देतोस काय म्हणून. अरे पैशावरल्या सापा पाटलाची अवलाद आहे ही. मी जीन ते काय द्या वस्तू काय मामा. शाबास पठ्ठे कोरा कागदात सही देतोच काय. आधी तो तर दाखव दे करून. बोलायला सोप्या आहेत गोष्टी. काय सोप्या आहेत मामा. काढा कागद. कोरा असला तरी चालत. कोरा कशाला स्टॅम्प पेपर आहे ना माझ्याजवळ. अहो पाटील माझ्या बिचे काय तुम्हाला काय कळत नाही का बाबा. करा इथं सही. दस्तूर खूप घ्या पाटलाचा दौलत जादा आणि हो मालकीण माझ्या इस्टेटीची. आता बोल तुझा सवाल. बोला की सावकार आता का दाखली बसली. काय बोलो. भावाची इस्टेट खाऊन बसलो नाही मी. माहित आहे मला. भावाचं खाल्लं नाहीस तू साऱ्या गावाचं गिळलंयस. तुळशे पुढे. सावकार बायका पैशाच्या तारावर नाचत नाही. त्या नाचत्यात काळजाच्या ठोक्यावर. सारा गावा माझ्यासाठी सुरती कुर्बानी करते. कशी चढले सांग तुझ्यावरती माझी रा फिरते. बारा गावा माझ्यासाठी सुरती कुर्बानी करते. बारा गावा माझ्यासाठी सुरती कुर्बानी करते. कशी चढली सांग तुझ्यावरती माझी र फिरते. कशी चढली सांग तुझ्यावरती माझी र फिरते. बारा गावा माझ्यासाठी सुरती कुर्बानी करते. माझ्या पायी किती कानी सोडली अहो घरदार सोडली.
मैत्र नाती गोती तोडली, नाती गोती तोडली. हळदी अंगान लग्न मोडली, हळदी अंगान लग्न मोडली, हळदी अंगान लग्न मोडली. गाव येते हुळून जाते माझ्या माग फिरती, गाव येते हुळून जाते माझ्या माग फिरती. कशी चढली सांग तुझ्यावरती माझी फिरती, कशी चढली सांग तुझ्यावरती माझी फिरती. बाबा बाबा माझा साथी दुरती कुर्बानी करती. राजपिंडा तू तरण ताठा, गुल हौशी मनान मोठा. फुलाऱ्या पदी गर्व माझा गळला रूपाचा खोटा. माझ्या मनात भरला फेटा, माझ्या मनात भरला फेटा, कोल्हापूर फेटा. बाई माझ्या मनात भरला फेटा. डोईमध्ये पत्र मी घेते तुला वाढते नयनाची आरती, डोईमध्ये पत्र मी घेते तुला वाढते नयनाची आरती. कशी चढली सांग तुझ्यावरती माझी फिरती, कशी चढली सांग तुझ्यावरती माझी फिरती. बाबा बाबा माझ्या साथी धुती कुर्बानी करती, बाबा बाबा माझ्या साथी धुती कुर्बानी करती. कुठे चालीस पळून? सोडा तिला, मी पाया पडते तुमच्या. पाया पडून काय आंबा येणार आहे आमचा? घाटीला चोरी करायला शिकवलं ते. चोरी? कमे चोरी केलीस तू यांची? नाही आई, भूक लागली म्हणून आंबा घेतला नसताय. आणि पैसा कोण बाप काय तुझा? नाही बाबा, गरीबाजवळ कुठला आल्यात पैसे. कमळे, कुठं आहे आंबा? काऊने नको पोरी, दे ह्यांना म्हणा पुन्हा नाही चोरी करणार. आणि इकडं माहिती आहेत मला चोरांच्या शब्दा. काठी उष्टा करून टाकला. आई रडू नको, मी पुन्हा नाही चोरी करणार. पोरी कशाला घालीस माझ्या पोटाला? जय जय रघुवीर समर्थ. कोण महाराज? काय करू, आजवर सुपानं वाढलं पण आज मुठभर ताना नाही घरात. उद्या येशीला म्हणजे खालीन 4 दाणं. नको बाई, हा अंगारा घ्या, नाहीतरी तांदूळच घ्या तुम्हाला. नग महाराज, ठिकावर करायचं नसतं मराठ्यांनी. पण ही भीक नाही बाई, भिकारी भावाची भेट आहे बहिणीला. नग नग, जिथं भावाला भाऊ ओळखीना तिथं नसलेली नाते कशाला जोडतोस? जा बाबा. आई घेतले का नाही तांदूळ? मला लय भूक लागली अगं. कमळे, महाराज शपथ दुधाची याईच्या, शपथ दुधाची याईच्या, फिर माघारी पोरी. शपथ दुधाची याईच्या. भुकेने व्याकुळलेले बघुनी ग डोळे, पुरी मायेच्या काळजाचे पाणी पाणी झाले.
जन्मली पाजिल पाणी गंगा राजापुरी शपथ धाती याईचा जन्मलीस तू अभिमानाचा थोर मराठा कुळी प्राणदेवनी अजवर जानी अब्रुही गजपली हरिश्चंद्रा परी सर्व कसोटी असेल ग आपुली दुर्नी बाळे दैव पहाते गरिबी आणून घरी शपथ दुधाची याईचा फिर माघारी पोरी शपथ दुधाची याईचा कोण आहे रे त्यो? कोण गोपाळ? हा मीच तो. पण सरकार माझं चुरून मारून का हो त्यामध्ये थिएटरला सोडले येत आहे आणि बिराडच होत असली व्यक्ती हे बघ गोप्या, अरे जनाची नसली तर मनाची लाज पाहिजे थोडी. तर हा बरं गोप्या, तुळसा आहे का घरात? हाय की एकटीच आहे का? होय अजून बाय तुळसा अगं या तुळसा काय रे गोप्या अगदी लग्नाच्या बायकोने नाव घेऊन हात मारतोस की राहिलं पण हे बघ की तुझ्याकडे कोण आलंय ते बिन लग्नाच कोण आले आणि अकुबाई सरकार हो आम्हीच आलो. काय ठीक आहे ना? आणि अगदी रातचं येणं केलं सा हा दिवस येणं बरं नव्हते. काळी कामं आपली रात्रीच केलेली बरी. आणि बघा या वयात आम्हाला जरा लई जपावं लागतं असं आहे ते. पण असलं कसलं काम निघालं एकदम ओळखा बघू कोणतं काम ते. ओळखू हा पान पाहिजे सर माझ्या हातचं असलं मामूली व्यसन मी कधी करत नसत. मग मोठं व्यसन कसलं बाई नाच गाणं पाहिजे होय माझं नाच गाणं आणि ज्याला व्यसन म्हणता तुम्ही अहो मोठ्या कला आहेत त्या. मग आणि कसलं व्यसन राहिलं बाई सांगा तुम्ही खरं सांगू मी इथं व्यसन करायला आलो नाही भागवायला आलोय. तुम्हाला पैशाचा नाद आहे ना? हा चला बोला किती पैसे पाहिजेत? पण फुकटचा पैसा मी घेत नसतं म्हंटल. मग एकच द्यायची आम्हाला. बोला जयसिंगाच्या कोवळ्या कागदाची किती किंमत घेणार तुम्ही? अरे वा किती पैसे लावून आला व कन्वटीला बोला की. हा इतक्या नोटा कधी जन्मात पाहिल्यात का तुम्ही? 10च्या नोटा आहेत 5च्या नाहीत त्या. आणा इकडं लावाकडे यासनी आणि बाजारचं बघू पैशाने इकत घ्यायला आला असा काय मला. पण नीट ऐका पोटासाठी आम्ही इकतो तर सिंगार इमानी काय काढलं नाही अजून. असं होय? नाही आम्हाला कधी ठाऊकच नाही. जावा म्हणतो ना. जातो ना पण माझ्या नोटा घेते की मोजून. अहो छापील नोटा आहेत त्या. जयसिंगाचा कोरा कागद नव्हे. कोऱ्या कागदाची किंमत तुम्हाला काय कळणार. कोरा कागद म्हणजे माझ्या खांद्यावर पाटलाने टाकलेले मान आहे. जीव गेला तरी केसाला गळा कापणार नाही मी त्यांचा. जावा म्हणतो ना. राहा जातो ना. बरं का लोक दैव देत आणि कर्म नेत ते हे असं बरं का? सरकार दाखव का तुम्हाला कर्म कसं नेतं ते. थांबा येतो ना पाटलाकडे. पाटलाकडे लिहिले काय झालं. अगं घात झाला सगळा. कपाळ फुटलं तुझं. कपाळ फुटलं. हो फुटलं कपाळ फुटलं तुझं. काय हो ओरडायला काय झालं तुम्हाला एवढं. अहो श्रीमंत आता तुम्हाला काय सांगावं. अहो लिलीचं आपण उगीच लग्न केलं हो. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याऐवजी गळ्यात धोंडा बांधून तिला विहिरीत ढकलली असती तर बरं झालं असतं. काय झालं मामा सांगा ना. लिले आता काय सांगू तुला. जयसिंगाला नाद लागलाय. नाद लागलाय. हो तमाशातल्या पुरीला त्यानं कोऱ्या कागदावर सही करून दिली. एवढंच ना मग त्यात काय झालं हो. तुम्ही नाही का मागे सह्या करून दिल्या त्या. अहो पण श्रीमंत ते सगळे आभरुदार ग्रस्त होते. ही तमाशातली तुळस आता घरात उगवायला निघालीये. काय येते घरात झिंजाला कांदे बांधले नाही तर नाव बदलून दे. नुसतं दाखवा बरं कुठे आहे ती सटवी. ही बघा हजर आहे तुमच्या दारात.
तुम्हालाच भेटायला आलो तुम्ही. भेटायला लेले बघ बघ ती बाई काय म्हणते ती. अशा बाईवर आम्ही पुरुषांनी बोलणं चांगलं नाही. बघ बघ बघ. काय गे भावाने, घरदार घ्यायला येऊन भेटायची भाषा काय तोंडात? घरदार कशाला घेऊ बाई तुमचं? आम्हाला थोडंच नांदायचं घरात. ते कुठल्या दुसऱ्याचे नवरे घेऊन फिरायचं असतं नाही का गावगाव? वहिनीचा दुसऱ्याचं घेतलेलं टिकत नाही दायजीस, म्हणून जे कागद परत करायला आलोय मी. पाटलानं फेकला का माझ्या अंगात. द्या यो त्यासनी परत आणि सांगा तुळसाला इमान इकलं नाही म्हणून. इमान? तुळसा तुळसा टाक तो कागद खाली. लाज वाटत नाही का हातात घ्यायला? दिलेलं दान परत घेत नसतो मराठा. तर काय घरदार विकायचं असतं की काय दुसऱ्याला? हो हो, जो वाडे बांधतो तोच विकतो. आणि शेवटी स्वतः उपाशी मरतो. बेहतर आहे मेलो तरी. हत्ती मरतो म्हणूनच कोली कुत्री जगत असतात त्याच्या मड्यावर. आणतो इकडं तुळसाच्या अंगावर फेकलेला कागद आहे हा. दौलत जादावर जगणं म्हणजे आया बहिणी विकण्यासारखं आहे. तुळसा, ए तुळसा. का हो अगदी नावाचं जप करीत आला असतं की माझ्या मागणं. हो तर इंद्राची अप्सरा तू. बोल, कशाला बोलतले होतेस माझ्या घरात? कशाला म्हणजे तुम्ही गाढवपणा केला तो निस्तरायला. तो निस्तरायला माझा मी खंबीर आहे चांगला, पण दौलत जादा परत करायचं काय कारण होतं तुला? नव्हतं कसं, सावकाराच्या इरेला पडून जो कागद फेकलासा माझ्या अंगावर. पण ह्या कोऱ्या कागदात तुमच्या घरादाराचं खरेदी पत्र खरड नसतं तर कशाला? घे हा कागद आणि हो मालकीन माझ्या वाड्याची. बघूया तरी माडी चढायची हौस तुझी संपती की नाही. पाटील, माडी तळाची हौस तुम्हा लोकांनी असते, पण पोटाचा धंदा हाय आमचा. पोट बेमान होत नाही म्हणूनच तुमच्या मामाला कागद विकला नाही मी आज. मामाला काय संबंध मामाचा आणि कागदाचा? मामा वैरी म्हणा साता जन्माचा. तुमच्या सईचा कागद इकत मागायला आला का हलकट? तुळसा, खरं बोलतेस तू हे? खरं म्हणजे खोटं बोलायला तुमच्या मामाची सावली नाही पडली माझ्यावर. आणि तुमच्यावर पडली असेल तर जाऊन दादा वहिनी तू पाय धरा. चोप, दादाचं नाव काढू नकोस माझ्या समोर. का एकाच बापाच्या पोटचा हैसा, मग नाव का नग त्याचं? माझा ऐका, जीव घेतलासा एकमेकाचा तरी मड्या रड्याला भाऊच येईल उद्या. टाळूवरचं लोणी खाणारा पाहुणा सुतक बी पाळणार नाही 3 दिवस. आपण आता हे गाव सोडलेलं बरं. वा, आता तर खरी गंमत आहे. जयसिंग राजा आणि लीला राणी झाल्यावर जायचं. हो पण पण का? थांबा नाही जरा बस आलोच. अरे उघडच आहे की नाही म्हणजे त्याचं असं राणीसाहेब, अहो संस्थान विलीन होण्याची पाळी आली आहे. खजिन्यातली शिल्लक संपली. म्हणजे खरं की काय? इतकं नेलं भावानं जाताना? हो, भावानं काय नेलं हे त्याचं त्याला ठाऊक. परवा तो म्हणाला नव्हता का काय? घुस लागली घराला म्हणून. हो, तेव्हा घर पडायच्या आत आपण खुशीने बाहेर पडलं पाहिजे. अहो पण जाऊन तिथे खाणार काय? अहो त्याची तजवीज करूनच बोलतोय मी. हं? दागिने आहेत ना आपले. आपले? अहो आता आपलेच ते. हं? परवा वाटणी व्हायच्या वेळी चोरीला गेले होते. म्हणजे तुम्ही चोरले की? चुप, मोठ्यानं बोल नको. हे फक्त तुमच्या आमच्यात. हा काय सरकार, काय ठरलं तुमच्या आमच्यात? काय ठरणार आम्हा नवरा बायकोचं? तुम्ही ते विचारू नये, आम्ही सांगू नये. मोठं अश्लील असतं ते. बरं तो लवकर आला नाही. लवकर? मामा, तुळशीचा नाच सोडला आम्ही. चला दुसरी बाई होणी तिच्या उरावर नाचवायला. कोण रे ही तुळशी? तुळशी सर्कस ना. सारखं सारखं. मामा, चला एक दिवस मजा मारूया. बरं केव्हा जाऊया? आत्ता जाऊया. आता नको, सकाळी पहाटे निघूया. हा, गाडी गरजेच आहे. बघा तरी बैल कशी सोडतो हलण्यासारखी. काय जाऊ दे जरा मोठा जोरात. मामा साहेब, पण गाडीत पेट्रोल बिट्रोल पाहिजे का नको घालायला? होय 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 पाहिजे पाहिजे. घ्या पोट भरून बघू. ती बघा नदी वाहतीये. हा चला.
दागिने कुठले दागिने चोरीला गेले ते हा, हा. ते मला काय माहित तुझ्या भावाने चोरले काय बोलत होता मामीना ते तू ऐकलं हो? अरे मग मला पुन्हा कशाला विचारतो मला वाचू कराल पोलिसाकडं नाही 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 करतो करतो कबूल करतो पण मला वाचू साहेब भानगड कसली याचं ऐकून घेऊन तुम्ही मला बोलता अहो हा माझा जीव घ्यायला लागला म्हणून मी वाटेल ते कबूल केलं असं होय हा पाटील काय म्हणता ते खरं आहे यांचं म्हणणं पण बायको पुढे कबुली देताना मी ऐकलाय काय नीट टिपून घ्यायचं भाषण अहो आम्हा नवरा बायकोंचं भाषण यानं चोरून ऐकलं असं होय हा. मग मला तुमची जट्टी घेतलीच पाहिजे कर नाही त्याला डर काय त्याला पाहिजे पाटील तुम्हाला तुमचे दागिने ओळखता येतील माझ्यापेक्षा दादांच्या ओळखीचे आहेत ते इथंच असतात आत्ता घेऊन येतो पोलीस रडू नका बाई झोप तर बस झोपते ना ग भूक लागली काहीतरी घेऊन येते मी तर फाट ठेवते नाही ग भात ठेवते ना का आई मी जायला म्हणजे लवकर विजवात नका ग चुलीजवळ बसून ताप येईल तुला जा बाहेर खेळ हात झाल्या बरोबर हाक मारते हा का तुला आई लवकर कर भात सांगितलं होतं तुला चरून नाही आई मग काय मागून मग भात देऊ आपला त्यासनी म्हणजे आणखीन एक कोरकोर कर देऊ बाई एक भाकरी देशील झाली आल्यावर परत करीन पीठ भाकरीच परत आणि कशाला तिचं काही सावकार घ्या आमची ग माझ्या पुरे मी नाही खाणार एकटी आई तू खा बाबा खाऊन द्या तेव्हा ठेवूया हा चुलीवर बरं बाई चल आई आई आज खूप पोट भरेल ना आपलं भात आहे भाकरी हाय उठायचं आई बाबा का नाही आले ग अजून आत्ता येतील हा कामाला गेल्यात कमळे अगं कमळे बाबा बाबा चला की जेवायला जेवाय काय ग आज काय केलेस वाटतं हो तर भात आहे भाकरी आहे दाखवू तुम्हाला आण बघू
विसरलीस मला? मी जयसिंग काका तुझा. काका बापा घ्यायला आला व्हय? होय कमा, काय तुझा अवतार ग? कुठं धावत होतीस? माझी भाकरी नेली पुत्राला. कुत्र्यानं? मी देतो तुला भाकरी. पण मी नाही खाणार एकटे. आईला देशील ना? बाबांना देशील ना? दे ना, त्यांचेच पाय धरायला आलोय मी. कुठं आहेत ते? पण जयसिंगा कवर आला? दादा मला क्षमा करा. अरे हिर काय पुण्यावानी? कोणता इथं? होय वहिनी, तुमचे पाय धरायला आलोय. कुठं द्यायचं? पण असं झालं तरी काय काय कामची याद यायला? ते गाडीत बसा म्हणजे सांगतो. तुम्हा सगळ्यांना न्यायला आलोय मी. अरे तुझी बायको, तिला तरी विचारलं काय अगोदर? तुमचं सरकार काय म्हणतील? ते मी बघून घेतो. तुम्ही मात्र काही बोलू नका. आजपर्यंत मी दुसऱ्याचं ऐकलं, आज मनाचं करणार आहे मी. चला माझ्या बरोबर. अरे पण आज तरी ये, जरा बोलशील बसशील का आल्याबरोबर निघा. लिले लिले लिला आले ना? किती ओरडायचं उगेच? हात हलवत कशाला आलेस? भाकरी मोडून आण अगोदर. कशाला? असा कोण ताल्यावर पाहुणा आलाय माझ्या दारात? पाहुण्यांचा शेर संपला या घरातला. ओवाळ माझ्या दादा वहिनीला. दादा वहिनीला? हा. आणलंय माझं खेटत. खेटत? घर धुवून गेली होती, कशाला आले तोंड घेऊन? तुझ्या मामा मामीने काय राखलंय काय बघायला? जयसिंगराव, जरा तोंड सांभाळून बोला. मामी, ज्याला मान असल त्याला रस्ता मोकळा आहे बाहेरचा. काय दिवाळं वाजलं म्हणून नव्हतं आलं दिवाळी साजरी करायला? ठाऊक आहे मला, दिवाळ वाजवायलाच आला होता आमचं. बघूया की आता किती दिवस वाजायचं थांबतंय ते. लिले जातो बरं का आम्ही. थांबा मामी. जयसिंगराव, मामा मामी गेले तर एक दिवस थांबणार नाही मी या घरात. आत्ताच्या आत्ता चालती हो. 56 पुरी आणि तू उलटलीस तर. नग नग दैसा, आमच्यासाठी हेच मी बाहेर घालू नका सर. वहिनी, एक शब्द बोलू नका आता. दिले, लवकर ठरव. नवऱ्याकडे नांदायचं का मामीच्या घरात भांडी घासायचं ते? भांडी कशाला घासते? सरकार आहे तिचा मामा. लिहिलेलाच काय, पण तुला सुद्धा जन्मभर पोसेल. चल ग लिहिले. चालते होय तर. नग नग, आम्ही आलो म्हणून तुम्ही जाऊ नका सर. जयसिंगराव पाटील, जयसिंगराव पाटील, तुमचे बंधू आहेत का घरी? आहेत बरं, हेच ते अगदी दिवसा ढवळे घरात शिरले हो. बरं झालं तुम्ही पोलिसांना घेऊन वेळेवर आला तिथं. अहो मी त्यांना आणलं नाही, मग त्यानेच मला बेड्या घालून आणले. हे पहा ना. अगं बाई, बेड्या हो, चुरीचा मुद्देमाल सापडला यांच्या घरी. सापडला? अगो बाई, हा रे देवा, काय ग बाई वेळ आली माझ्यावर. अगं लिहिले, हे सगळं तुझ्यामुळे ग बाई. ऐकलेले, हे तुझे मामा मामी आणि हे माझे दादा वहिनी. कुणाच्या इथं राहायचं ते अजूनही ठराव. क्षमा करा कसा, चूक झाली माझी. हे काय खुलेवानी. उठलेला श्रीपतराव, मी पदर पसरते हो तुमच्या पुढे. कसाही करा ना आमच्या ह्यांना वाचवा हो श्रीपतराव. काय नको दादा, सरकार सरकारी पाहुणे आहेत हेच ठीक आहे. ही घुस प्लेगायची आहे की नाही ते सरकारच ठरवू दे. नाही, सरकार काय ठरवायचं ठरवेलच, पण मी मात्र ठरवलंय की तुझ्यासारखा मूर्खातला मूर्ख तूच. नशीब समज आम्ही पाहुण्यानेच खाल्लं, नाही तर आजपर्यंत 14 पोरांची धन केली असती. समजला? मला फक्त वाईट वाटतं आम्हा श्रीमंतांचे काय घालते, श्रीमंताचे घालते वाईट वाटतं. मामा, तुम्ही काय बी फिकीर करू नका ह्यांची. तुमच्या गुन्ह्याबद्दल आम्ही ह्यासनी नाही शिक्षा देणार. मामी, तुम्ही आमच्या वाड्यात खुशाल राहा. ठीक आहे श्रीपतराव, आम्ही घेऊन जातो यांना चढीवर. चला रे, तुम्ही लवकर या तुमचे दागिने ओळखायला. सरकार, श्रीपतराव, आमच्या श्रीमंतांना सांभाळा. येतो आम्ही. राम राम. राम राम. राम राम पाहुणा.